वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं जातं। आजपासून आपली 10वीची वार्षिक परीक्षा 45 दिवस राहिलेले आहे आणि या 45 दिवसात मनाची मदत घेऊन 95% मार्क्स कसे मिळवावे याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपली जी 10वीची परीक्षा आहे ती 45 दिवसांवर आलेली आहे। म्हणजे 45 दिवस तुमच्या हातात आहेत। या 45 दिवसात 10वीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल आणि त्यासाठी मनाची मदत कशी घेता येईल याचं मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हातात 45 दिवस आहे, म्हणजे त्यातले जे 10 ते 15 दिवस जे आहे ते तुमच्या प्रॅक्टिकल किंवा इतर परीक्षांसाठी जाणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने 30 दिवस तुमच्या हातात आहे। परत 30 दिवस आहे आणि तुम्हाला 6 विषय आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक विषयाला तुम्ही 5 दिवस, संपूर्ण 5 दिवस अभ्यास करू शकतात, 5 दिवस देऊ शकतात, इतका सफिशियंट वेळ आहे। मित्रांनो, हा वेळ जो आहे हा तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 90% किंवा तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क्स मिळवून देण्यासाठी अगदी योग्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे याचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केलाच असेल, नसेल केला तर तो आत्ता सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, हे जे 30 दिवस आहे हे 30 दिवस तुमच्या जीवनातले अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत। हे 30 दिवस जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90% 95% मार्क निश्चित मिळणार आहे। हे करायचं तर अभ्यासही करायला पाहिजे। आता अभ्यास करायचा तर तुम्ही साधारण किती वेळ अभ्यास करा, तर दिवसातून तुम्ही साधारण जर 4 तास अभ्यास केला, पूर्ण घड्याळाचे जर 4 तास अभ्यास केला तर तुमचे 6 विषय त्याच्यामध्ये पूर्ण होतील। आता हे 4 तास अभ्यास कसा करायचा? 4 तास अभ्यास करायचा म्हटलं तर आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, आपलं मन साथ देत नाही। तर अभ्यास करताना कोणत्याही विषयाचा अभ्यास फक्त अर्धा तास करायचा। याचं कारण असं आहे की आपलं हे जे मन आहे ते अर्धा तास ते 40 मिनिटं फक्त एकाग्र राहू शकतं। त्यामुळे 30 मिनिटं अभ्यास करायचा, 10 मिनिटाचा एक ब्रेक घ्यायचा, पुन्हा 30 मिनिटं अभ्यास करायचा, पुन्हा 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, पुन्हा 30 मिनिटं अभ्यास करायचा, पुन्हा 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा। असं केल्यामुळे 2 तासाचा अभ्यास तुमचा अगदी आरामशीर होईल आणि तो प्रत्येक अभ्यास जो आहे तो अतिशय उत्साहामध्ये होईल। तुम्ही जे त्यावेळेस वाचाल ते तुमच्या लक्षात राहील आणि तुमचा अभ्यास झाला आहे याची देखील तुम्हाला जाणीव होईल। विद्यार्थी मित्रांनो, हे 30 मिनिटं अभ्यास करताना कुठलंही डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला अडथळा होईल तो जवळ ठेवायचा नाही। आता मोबाईलपासून दूर राहा असं तुम्हाला सगळं सांगतात, परंतु मोबाईलची तुम्हाला इतकी सवय झालेली आहे की मोबाईल शिवाय तुम्हाला चैन पडत नाही। मग अशा वेळी काय करायचं की आपल्या मनाला सांगायचं की मी फक्त अर्धा तास अभ्यास करणार आहे, त्यामुळे अर्धा तास मोबाईलपासून दूर आहे। मी फक्त अर्धा तास अभ्यास करणार आहे, अर्धा तासच मी मोबाईलपासून दूर आहे, अर्धा तास फक्त मी मोबाईल दूर ठेवणार आहे। अर्धा तास म्हटलं की आपल्या मनाला खूप जास्त वाटत नाही, पण 2 तास मोबाईल दूर ठेवा असं म्हटलं तर कदाचित आपल्या मनाला आपलं मन ते मानणार नाही, जुमानणार नाही। त्यामुळे आपल्या मनाला अशा पद्धतीने थोडंसं जरा फसवायचं, थोडंसं चकवायचं की मी फक्त अर्धा तास मोबाईलपासून दूर राहील आणि ह्या अर्धा तासात मात्र तुम्ही मनापासून अभ्यास करा। या अर्धा तासात TV, मोबाईल काहीही पाहू नका, घरातली मंडळी काय करताय याच्याकडे लक्ष देऊ नका। अभ्यास करताना वाटलं तर घरातला एखादा कोपरा निवडा, भिंतीकडे तोंड करून अभ्यास करा, परंतु अर्धा तास ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस पुस्तकाशिवाय आणि पुस्तकातल्या त्या पाठाशिवाय दुसरं काहीही तुमच्या डोळ्यासमोर नको, तुमच्या मनात नको। विद्यार्थी मित्रांनो, मन लावून अभ्यास करणं खूप सोपं आहे। तुम्हाला सगळ्यांना त्याची प्रॅक्टिस आहे, फक्त ते प्रत्यक्षात आणायचं आहे। दररोज प्रत्येक वेळी अर्धा तास अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक, अर्धा तास अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक, अर्धा तास अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक, म्हणजे 120 मिनिटाचा तुमचा अभ्यास होईल। त्यानंतर 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा तुम्ही 2 तासाचा असा अभ्यास करू शकता आणि आजपासून दररोज प्रत्येक वेळी 6-6 विषय तुम्ही अभ्यास करू शकता। आता अभ्यास करताना सगळा काय अभ्यास करायचा नाही, प्रत्येक पाठाचं तुम्ही क्लासिफिकेशन करा आणि जे धडे येत आहेत, जे धडे समजले त्याच्यावर जास्त वेळ घालवू नका। जे धडे बिलकुल समजले नाही त्याच्यावर जास्त वेळ घालवा आणि जे धडे निम्मे समजलेले आहेत किंवा अर्धवट समजलेले आहेत त्याच्यावर बाकीचा वेळ घालवा। म्हणजे जर तुम्ही 1 तास अभ्यास केला, त्यातले
60% वेळ तुम्ही जे कठीण धडे आहेत त्याच्यावर घालवा आणि 40% वेळ जे तुम्हाला थोडेफार समजले आहे त्याच्यावर घालवा. जे धडे समजले आहे त्याच्यावर वेळ घालवण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक धड्याची प्रत्येक जी संकल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही संकल्पना समजणं आणि ती तुमच्या भाषेत मांडणं यालाच अभ्यास म्हणतात. अशा पद्धतीने जे अभ्यास करतात, अशा पद्धतीने जे पेपर सोडवतात त्यांना परीक्षेत भरपूर मार्क मिळतात. त्यामुळे भरपूर मार्क मिळवण्याचं हे टेक्निक आहे. प्रत्येक संकल्पना समजून घ्या, ती शिक्षकांकडून समजून घ्या, तुमच्या भावा बहिणीकडून समजून घ्या, कुणाकडूनही समजून घ्या आणि ती संकल्पना तुमच्या भाषेत वहीमध्ये मांडा, वहीमध्ये लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस करा आणि तीच संकल्पना पेपरमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या पद्धतीने जर मांडली तर तुम्हाला 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 95% मार्क अगदी निश्चित मिळतील. मित्रांनो, हे जे 30 दिवस आहे हे 30 दिवस तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचारांनीच भरलेले राहा. निगेटिव्ह विचार मनात आला तर त्याचं पॉझिटिव्ह विचारामध्ये रूपांतर करा. पेपर अवघड जाईल असा विचार आला की लगेच विचार करा मला पेपर सोपे जाईल, माझा अभ्यास झालेला आहे, मला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 95% मार्क्स मिळणार आहेत, मला निश्चित 95% मार्क मिळणार आहेत असा विचार करा. ज्या ज्या वेळी मनात निगेटिव्ह विचार आला की त्याचं पॉझिटिव्ह विचारामध्ये रूपांतर करा. सतत पॉझिटिव्ह राहा, सतत आशावादी, सतत होकारात्मक राहा. ऑटोमॅटिक तुम्ही ज्यावेळेस होकारात्मक राहाल, आपला अभ्यास झालेला आहे त्याचं समाधान मानाल आणि आणखी आता थोडाच अभ्यास राहिला आहे असं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला सांगाल तेव्हा तुमचं मन तुम्हाला मदत करेल आणि तुमचा सगळा अभ्यास निश्चित होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे याचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केलाच असेल, नसेल केला तर तो आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ निश्चित पाठवा.